तर मंडळी, व्हॉट्स इन माय बॅग नाही, बॅग नाही, सुटकेस विथ रुचा आहे. सो रुचा, तुझी आवड मेकअप प्रतीची ते मगाशीच मला कळलंय. पण तुझा फेवरेट प्रोडक्ट कुठला आणि तू घेऊन तो फिरतच असते, त्याशिवाय तू जगूच शकत नाही? माझा फेवरेट प्रॉडक्ट ज्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, ऍक्च्युली दोन आहेत. तर एक माझी एक लिपस्टिक आहे आणि एक अट्यूट म्हणून एक ब्रँड आहे, त्याचा टिंट आहे, असा वॉटरी टिंट आहे. तो कधीही कुठेही लावू शकते. आणि मेकअप प्रॉडक्ट असं नाही, पण तू विचारलंच म्हणून. नाही तर माझ्या बॅगमध्ये एक टिकलीचं पाकिट असतं, कारण की मी आय कांट डू विथआउट टिकली. हो, Yes. नाईस. आता सुटकेस ओपन करायची वेळ आली. ही खरं तर फार एक स्पेशल सूटकेस आहे, ट्रंक जी माझी आहे. कारण ही माझ्यासोबत प्रत्येक ऑडिशनला, प्रत्येक नवीन कामाला, किंवा मी या सेटवर पण जेव्हा मला हे काम मिळालेलं तेव्हापासून ही माझ्यासोबत आहे. त्यामुळे माझ्यासोबत सगळीकडे जाते. आजपर्यंतचे सगळे जे काही मी शोज केले आहेत किंवा कामं केलेली आहेत, त्यासोबत माझी सहेली प्रत्येक सहेली. टायमाला माझ्यासोबत असते. ह्याच्यात माझा सगळा मेकअप, हेअर, बॉडी, स्किन केअर सगळा संसार आहे. ओके, चल आपण असं ते टाणाणा असं वगैरे ओपन करू. सो युजली मी हेल्प करते तुला. अशी ही माझी सहेली. तर तुम्ही बघू शकता की हा भंडार आहे इकडे. ते आपण असं हो, करू. असं ठेवूया, बिकॉज दॅट इज द ओनली वे दॅट आय कॅन रिअली इंट्रोड्यूस यू गाईज इन टू माय सहेली. सो तुम्ही बघू शकता की सगळ्यात आधी माझा परफ्यूम आहे. तर मी दोन प्रकारचे परफ्युम्स यूज करते. एक रेलिसेंट म्हणून ब्रँड आहे आणि तो माझा असा परफ्यूम मॅन म्हणून तुम्ही बोलू शकता, कारण की तो माझ्यासाठी कस्टमाइज परफ्यूम बनवतो. Oh. आणि ही इज रिअली गुड, सो यू शुड रिअली ट्राय. कॅन आय स्मेल इट? या ओके, इट्स व्हेरी ब्युटिफुल. वाव, आणि माझ्या प्रत्येक हा पात्राचा रिफ्रेशिंग आहे. खूप रिफ्रेशिंग. ऍक्च्युली मी दोन परफ्युम्स यूज करते. ओके. मी त्यांना मिक्स करते. तो दिस इज वन स्पाइस 7 अँड देन देर इज स्पार्क. त्याचे दोन मी मिक्स करते. सो इट हॅज, म्हणजे मायाच्या हिशोबाने हाऊ विल माया स्मेल, तर माझ्या प्रत्येक पात्रासाठी त्यांचे परफ्युम्स कस्टमाइज्ड असतात. सो आता माझ्या या सिडक्टिव्ह विलन बट येट ब्युटिफुल कॅरेक्टरसाठी हे दोन असे परफ्युम्स आहेत माझे. वाव, कोणी केलेत बाय द वे परफ्युम्स? आय एम सॉरी, कोणी केलेत, बनवले, कस्टमाइज? रेलिसेंट म्हणून एक ब्रँड आहे आणि तो माझा असा मॅनच आहे जो बनवतो हे. सो यू कॅन सी हिम, इज रिअली नाईस. ब्रँडचं नाव रेलिसेंट आहे. येस. खरंच खूप सुंदर आहे. हो, खूप छान. खरंच आणि सुंदर आहे. म्हणजे तू 4 लोकातही जाशील तरी तुला म्हणजे लोकांकडून रिव्ह्यूज येतात की क्या लगा है, फिर यू हॅव कम अराउंड. सो दॅट इज नाईस वेन पीपल से दॅट इज नाईस. अँड देन वी गो टू माय स्किन केअर सेक्शन फर्स्ट. करायचं आहे ना? हो हो, चालेल. सो ही माझी स्किन केअरची छान अशी पर्स आहे आणि मी खूप बेसिक स्किन केअर वापरते, मोस्टली 4-5 प्रॉडक्ट्स, बिकॉज जेवढं कमी तेवढं छान, आय बिलीव्ह. सो यात आपले नॉर्मल म्हणजे ॲलोवेरा जेल विच यू नीड हो. ॲट एनी पॉइंट. आणि मी नाही तुम्हाला हे म्हणजे मी तुम्हाला गाथा सांगू शकते यावर. ही माझी एक 7वी की 8वी बॉटल आहे. हे प्लमचं नाईसिनामाइड आणि राईस वॉटर टोनर आहे, जे आपल्या इंडियन स्किन टोनसाठी खूप छान आहे. आणि ही माझी 8वी अशी टोनरची बॉटल असेल. कधीही विथआउट मेकअप, ऑन मेकअप तू रिफ्रेश करण्यासाठी चेहऱ्याला मारू शकते, चेहऱ्यावर मारू शकते, ऑन मेकअप सुद्धा. इट्स रिअली नाईस आणि आय लव्ह इट. इट इज वंडर्स फॉर ब्राऊन स्किन. तुमचं पिगमेंटेशन, ॲक्ने मार्क जे काही पण आहे, एक तजेला असतो ना, ते हे देतं. सो आय रिअली लव्ह इट. हे मी आय कांट. अँड देन आय हॅव माय टूल, कारण की खूप वेळा चेहऱ्यावर स्वेलिंग वगैरे असते. सो एक हे आहे. आणि ऑब्व्हियसली हा माझा असा ग्वाशा आहे जो खूप छान मटेरियलचा आहे. सो आय रिअली मसाज माय फेस विथ दिस अँड इट्स रिअली लाईक it just gets all the swelling off. So I do this thing. And then मी एकच सिरम वापरते, which is by Dermaco. Very nice. It is kojic acid, alpha urbintine. And then I have my छोटासा again toner, which is from a Korean brand, and it is called ब्युटी ऑफ जोसेफ म्हणून ते आहे ते ब्रँड. आणि हे काही नाही, तिळाचं पाणी, पण ते खूप छान असतं. आणि माझं एक मॉइश्चरायझर आहे जे सध्या मला सापडे ना, पण इट इज बाय ॲक्वालॉजिका. तो टब येतो असा एक छान, आणि यू कॅन जस्ट पुट इट ऑन. इट्स नाईस. तेच मी गेले वर्षभर वापरते. मला एखादी गोष्ट आवडली की मी ती सोडून कुठे जात नाही. मी खूप तशी मोनॉटनस आहे. आणि मग त्यानंतर आपल्याकडे आहे ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन. कमाल सनस्क्रीन्स बनवतात हे ब्रँड, सो यू कॅन रिअली ट्राय फॉर इंडियन स्किन टोन्स. आणि देन ऑब्व्हियसली लिप बाममध्ये थोडीशी मी लक्झरी अशी ओतते, अँड दॅट इज वाय आय ऑलवेज रेकमेंड लनेज.
ते लनेश लिप बाम्स खूप कमाल आहेत. सो थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण यू मस्ट ट्राय. म्हणजे म्हणतात ना की एखाद्या पैठणीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यासारखी ती आहे. छान फ्रेश मस्त राहतात. सो दॅट इज इट. दॅट इज माय स्किन केअर रुटीन. छोटस शॉर्ट अँड स्वीट आहे. बस. पण मला असं वाटतं की स्किन केअर खूप महत्वाचं आहे. स्किन केअर जबरा असेल तर मेकअप पण जबरा राहतो फुल डे. म्हणजे एकदा मी मेकअप केल्यावर मला परत टचअप किंवा आपण परत एक हात लावतो तसं गरजच पडत नाही, कारण की स्किन केअर भक्कम बसलेली असते. त्यामुळे ते फाउंडेशन सारखं आहे की फाउंडेशन स्ट्रॉंग असलं की बिल्डिंग आपली छान उभी राहते दिवसभर. पाऊस असो काही असो जे काही असो. अँड देन आय कम टू माय हेअर डिपार्टमेंट. अगदी मी विचारणारच होते, हेअर साठी काही सिक्रेट्स आहेत का? हेअरसाठी सिक्रेट्स म्हणजे काय, आता बघा मी काय तेल लावते आणि त्यानंतर मी घरीच काय काय आपले जे पावडर्स असतात, आपलं अश्वगंधा म्हणते मी, शिकेकाई असेल किंवा आपण हिबिस्किस पावडर असेल, जास्वंदाची पावडर लेप करते, तो शॅम्पू मध्ये कसा टाकते आणि चोळते केस. त्यामुळे केस तगतात माझे, असे छान राहतात. सो दॅट इज द ओनली मास्क आय डू. आणि मग ऑब्व्हियसली आपला ॲल्प्स एक छान रोजमेरी वॉटर स्प्रे येतो, तो तर नक्कीच मारावा. त्याने खूप छान ग्रोथ होते आणि सिल्की राहतात. सो दॅट इज वॉट आय डू. रोजमेरी स्प्रे, आपलं रोजमेरी ऑइल आणि हफ्त्यातून एखादा तो जास्वंदाच्या पावडरचा लेप. बस दॅट इज ऑल आय डू. आणि नाव वी कम टू माय हेअर. की जेवढी काळजी आपण स्किनची घेतो तशी आपण हेअरची पण घ्यावी लागते, कारण की रोज कर्लिंग स्ट्रेटनिंग वगैरे त्याने केस खूप खराब होतात. सो दिस इज व्हॉट आय डू टू प्रोटेक्ट अँड असे छान असे बहरदार दिसावे केस म्हणून. सो दिस इज माय हेअर बॅग. त्यामुळे एक स्क्रंची आहे आणि त्यानंतर आपला मूस असो किंवा बी ब्लंडचे प्रॉडक्ट्स मी वापरते. बी ब्लंडचा जो हा ड्राय शॅम्पू आहे, मग बी ब्लंडचा शाईन स्प्रे जो मला खूप आवडतो, खूप छान शाईन देतो आणि हा मी बॉडीवरही मारते कधी कधी शाईनसाठी. आणि या इट्स अ व्हेरी नाईस ग्लॉसी काइंड ऑफ थिंग फॉर एव्हरीथिंग. तो थोडासा जुगाड चलता है. देन वी हॅव आर हीट प्रोटेक्टिंग स्प्रे आणि आपल्याकडे एक सिरम आहे. आणि ऑब्विसली वी कांट डू विथआउट हेअर परफ्यूम, कारण घाम आल्याने केसांचा वास येणं वगैरे मला अजिबात आवडत नाही. सो आय जस्ट स्प्रेड ऑल ओव्हर. इट्स रिअली नाईस. सो दिस इज व्हॉट आय हॅव. सो बस एवढंच आपलं हेअर आहे. सो बऱ्यापैकी व्हॉट्स इन माय बॅग झालेला आहे. तुम्ही बघू शकता परफ्यूम, स्किन केअर, हेअर वगैरे झालेलं आहे. नाव विल स्टार्ट मेकअप. आणि मेकअपचे माझ्याकडे 2 असे रकाने आहेत, काय बॅग्स म्हणू शकतो. सो ही माझी पहिली बॅग आहे. प्लीज हिच्या हालतीकडे जाऊ नका, पण शी इज फिल्ड विथ लॉट ऑफ गुडनेस. सो आपण बघू शकतो की हा माझा भंडार आहे. खूप मेसी आहे सध्या, पण माझे सगळे प्रॉडक्ट्स ह्याच्यामध्ये आहे. मग ते कॉन्टूर आहे, आय शॅडो आहे किंवा आयब्रोज आहे आणि माझं फेवरेट फाउंडेशन आहे, PSC वगैरे जे काही आहे, स्पंज वगैरे, हा सगळा या रकानात गच्च भरलेला आहे. आणि हा माझा पहिला मेकअपचा असा खजिना झाला. आणि सेकंडली आहे माझ्याकडे अजून एक मेकअपचा रकाना आणि ह्याच्यात माझे सगळ्यात असे फेवरेट आय शॅडो पॅलेट्स आहेत. जसं तुम्ही बघू शकता, हा माझ्या ब्रशेसचा एक छान रोल आहे आणि इकडे माझे सगळे ब्रशेस आहेत, खूप घाण झालेले आहेत. सो आय हॅव टू रिअली क्लीन देम अप. आणि देन वी हॅव माय 2 पॅलेट्स ओव्हर हिअर, विच इज वन बाय मार्स आणि वन इज बाय मॉर्फी. आणि ह्यात तुम्हाला सगळे असे छान न्यूट्रल शेड्स बघायला मिळतील. दिस इज माय व्हेरी 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 फेवरेट पॅलेट. आणि जे मी डेली बेसवर मायासाठी वापरते ते आहे हे मार्सचं पॅलेट, विच इज व्हेरी ब्युटिफुल. अर्धे शेड्स मी टच केलेलेच नाही आहे, कारण की मी याच सेक्शनवर जास्त खेळत असते. सो दिस इज दॅट. आणि त्यानंतर माझ्याकडे आहे एक छोटासा मिनिसोहून आणलेला, मिस्टर DIY हून आणलेला एक मिरर. आणि येस, मी तुम्हाला सांगितलं माझा मॉइश्चरायझर होतं. सो हा एक अख्खा डब्बा मी वापरते. हा छान मला असा 4-5 महिने पुरतो. सो दिस इज वॉट आय रेकमेंड फॉर ऑल द ब्राऊन गर्ल्स. आणि बस आय थिंक दॅट इज इट फॉर आर मेकअप सेक्शन. दिस इज ऑल. आणि अजून एक गोष्ट मला दाखवायची होती की हे माझं क्रायलॉनचं बेस पॅलेट आहे आणि मला एक खूप क्यूटचं गिफ्ट मिळालेलं बड्डेला माझ्या कोस्टार / मैत्रिणीकडून. दॅट इज दिस ब्लश पॅलेट, कारण की माझ्याकडे ब्लश पॅलेट नाही आहे. सो महिमा म्हात्रे, जी आपल्या सिरियलमध्ये मीराचं काम करते, सो तिच्याकडून मला हा तुम्ही बघू शकता तिकडे त्या दोघी बसाय. पॅन करा तिच्याकडून मला हा ब्लश पॅलेट मिळालेला आहे. आणि बस हे सगळं माझ्याकडे आहे. आणि बाकी इथे सगळ्या बायकांच्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही जर इकडे बघाल
ते जरा काही माझे पर्सनल गोष्टी आहेत, जसं माझे इयरपॉड्सचं एक थोडंसं बॅकअप आहे. नंतर माझ्याकडे माईक आहे, कारण तुम्हाला जसं माहीत असेल मी कॉन्टेंट क्रिएशन करते, मला कधी कधी माईक लागतो. माझ्या पाण्याची बॉटल आहे, माझी डायरी आहे, माझा आयपॅड आहे, असं हे सगळं इथे गच्च भरलेलं आहे. आणि जर कधी वेळ मिळाला आणि मला मेकअप काढायचा मला मेकअप काढावा लागला तर माझ्याकडे एक छोटासा रियुजेबल असा कापडाचा मेकअप रिमूव्हर आहे जो मी वापरते. आणि बस दिस इज माय बॅक टूर. आणि अशा प्रकारे आपली जर्नी इथे संपलेली आहे फायनली. आय होप तुम्ही माझी व्हॉट्स इन माय बॅग जर्नी एन्जॉय केली असेल आणि असंच खूप छान छान प्रेम प्रतिसाद माझ्या मालिकेला मला देत राहा आणि तुम्हाला अशीच भेटत राहील मी. थँक्यू.